रंगभूमीवरी हा मंच रंगला, या रंगभूमीवरी हा मंच रंगला। आता खरा डाव उलाटला, चिकल्यावानी आधी जो वाटला, वळखीचं यार गेलं बाराच्या भावात, स्वतःच कोड्यात आवाज आहे। हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझ्या भावकीची माझ्या जातीची लाज वाटते म्हणून मला आडनाव बदलायचे। खरं तर आधी आडनावाचा विचित्र अर्थ एवढंच त्या मागचं कारण होतं, पण आता ते म्हणतात तेच खरं। हा कारण जी जातच कधी अस्तित्वात नव्हती तिथं त्रास झेलणं आणि आंबेडकरांनी जिथे परिवर्तन घडवलं तिथे त्या जुन्या पद्धती राबवणं हे अजिबात अभिमानास्पद नाहीये। या रंगभूमीवरी हा मंच रंगला, या रंगभूमीवरी हा मंच रंगला। मंच रंगला, रंगला, हा मंच रंगला, रंगला, मंच रंगला। या रंगभूमीवरी हा मंच
मंच रंगला, या रंगभूमीवरी हा मंच रंगला. नाटकाची ही कला, प्रयोगांची ही शृंखला, नाटकाची ही कला, प्रयोगांची ही शृंखला. रंगायतन महोत्सव, उत्सव मानाचा. रंगायतन महोत्सव, उत्सव मानाचा. रंगायतन महोत्सव, उत्सव मानाचा. हा उत्सव मानाचा. रंगायतन महोत्सव याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कितपत एन्जॉय केलं आणि कशी वाटली स्पर्धा? खूप एन्जॉय केलं. मी गेले 4 वर्ष येतोय, अटेंड करतोय रंगायतन. दरवर्षी चांगल्या चांगल्या एकांकिका येतात. ह्या वर्षी तर खूपच चांगल्या होत्या. टफ कॉम्पिटिशन होती. सो माझ्यासाठी फार नवं आहे रे सगळं. म्हणजे इकडे येणारे कलाकार ज्या पॅशनने ॲक्ट करतात, किंवा आता जी मी एकांकिका पाहिली मी कम्प्लीट भारावले. त्यामुळे मला असं फारच सॅड वाटते की मी का नाही एकांकिका केल्या, किंवा मी का नाही रंगायतनमध्ये कॉम्पिटिशनमध्ये उतरले. पण अमेझिंग यार. म्हणजे मला फ्युचरचे लिटरली आय कॅन सी फ्युचर स्टार्स फ्रॉम रंगायतन महोत्सव. मलाही खूप मजा आली. आम्ही 2014 साली काहीतरी रंगायतनमध्ये फर्स्ट प्राईज मिळवलं होतं, म्हणून आता आमची इच्छा होती करायची रंगायतन म्हणून. ह्यावेळी आम्ही केलं असणं नसणं म्हणून नाटक. त्यात मेन कॅरेक्टर आहे अनंता, त्याच्यावरती ती पूर्ण एकांकिका होती आणि मजा आली करायला. ऑडियन्सचा पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. पण त्याच्याबरोबरही टफ कॉम्पिटिशन्स खूप आहेत. बाकीच्याही एकांकिका खूप भरपूर म्हणजे टफ कॉम्पिटिशन देतात. आम्ही बाकीच्याही बघितल्या, त्या सगळ्याही छान आहेत. म्हणून आता रिझल्ट काय लागतं याची जरा जास्त भीती वाटते. नमस्कार. मी पहिल्यांदा रंगायतन महोत्सव अटेंड करते आहे, ज्याचं 5वं वर्ष आहे. आणि मला इतकं भारी वाटतं, असं वाटतं की मी मागची 4 वर्ष का मिस केली. आणि स्पर्धक इतके टॅलेंटेड आहेत आणि कॉलेजच्या फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये ते असं परफॉर्म करतात. आणि जी एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली की त्यांचा अभ्यास खूप तगडा आहे. म्हणजे कुठल्याही विषयावर बोलताना कुठेही लूज एंड्स नाही आहेत की त्याची त्यांनी माहिती मिळवली नसावी असं कुठेही वाटत नाही. आणि प्रत्येक एकांकिका बघताना म्हणजे मी माझी सीट अगदी एकही मिनटासाठी सोडली नाही. आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स इतका सुंदर होता, जजेसचा रिस्पॉन्स इतका चांगला होता. त्यामुळे मला खरंच खूप मजा आली. आणि मी खूप मिस करते की आय होप मला तेव्हा करायला मिळालं असतं कॉलेजमध्ये थिएटर, तर खूप मजा आली असते असं मला वाटतं. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू गौरी, थँक्यू. रंगायतन महोत्सव आत्ता मी जस्ट एक एकांकिका बघूनच आत्ता बाहेर आलेलो आहे आणि मला ती एकांकिका चांगली वाटलेली आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं एकांकिकांचे महोत्सव असणं, अशा स्पर्धा असणं ही एक फार महत्त्वाची संधी असते. नाटक करणाऱ्या मुलांना, नाटक लिहू बघणाऱ्या लेखकांना आपल्याला जे म्हणायचं आहे, जशा पद्धतीने म्हणायचं आहे, ज्या पद्धतीचा प्रयोग करायचा आहे आपल्याला, तो करता येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते. या अशा स्पर्धांमधून आपण आपलं खरोखर एक्सप्रेशन, आपली अभिव्यक्ती शोधू शकतो आणि त्याच्याकरता मला या स्पर्धा फार महत्त्वाच्या वाटतात. तर माझ्या रंगायतन महोत्सवाकरता माझ्या सर्व शुभेच्छा. आणि मला आय होप, मी अशी आशा करतो की हा जास्तीत जास्त वर्ष हा महोत्सव चालू राहील. तुला माझ्या एक्सप्रेशन्सवरून दिसत असेल मी कम्प्लिटली भारावून गेले. म्हणजे हे 5वं वर्ष आहे रंगायतन महोत्सवाचं आणि वाटत नाही, असं वाटतं 50वं वर्ष आहे आणि तितका प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे पडदा उघडायच्या आधीच क्राऊड वेडं झालेलं आहे. प्रत्येकाचा अत्यंत प्रत्येकाचाच खारीचा वाटा आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी 6 एकांकिका फायनलला आल्या आणि 6च्या 6 इतक्या भारी की आम्ही आता ते डिस्कशन करत होतो की काय म्हणजे इतकी टफ कॉम्पिटिशन आहे. अमेझिंग. मला एकच खंत वाटतं की मी का नव्हते 5 वर्षात कधीही या एकांकिकेत का नाही कधी सहभाग घेतला. पण मला आवडेल नक्कीच. पण आता ज्यांनी कोणी पार्टिसिपेट केलं तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खूप टफ कॉम्पिटिशन आहे. मला कळतं जजेसला खूपच कठीण जाणार आहे सगळं. पण आय एम शुअर लेट द बेस्ट वन विन. आणि ओव्हरऑलच सगळ्यांचा प्रतिसाद बघून कॉलेज क्राऊडपासून जे काही येते ऑडियन्स आलेलं आहे, अमेझिंग रिस्पॉन्स. आणि कलाकारसुद्धा इतकं उत्तम सादर करतात, जे आपण फिल्म्समध्ये पाहतो, जे बॅकग्राऊंड म्युझिकपासून सेटपासून सगळं. ओ माय गॉड. म्हणजे मला आवडेल की तुम्ही ते स्वतःहून बघा, जे कोण ऑडियन्स आता ऐकते. इट इज अमेझिंग, उत्तम आहे. आणि माझ्या बेस्ट विशेस. आय विश देम ऑल द बेस्ट. सगळ्या रंगायतनच्या मेहनत घेणाऱ्या टीमला मनापासून शुभेच्छा. असंच चांगलं काम
करत राहा आणि माझी खूप इच्छा आहे की पुढच्या वेळेला प्रेक्षक म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून मला तुम्ही नक्की बोलवा आणि हक्कानं बोलवा. काहीतरी माझ्या बाजूने मला कॉन्ट्रीब्यूट करता आलं तर मला नक्की आवडेल. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि विजेती एकांकिका आहे बरोबर ना इन सर्च ऑफ